घटना आहे साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट। थेट गृह विभागाकडून कडक कारवाई। मानसिक छळाला कंटाळून साक्षीने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप शीतल कदम या आरोपी महिला शिपायावर आहे। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या, संतापजनक आणि मन हेलावून टाकणाऱ्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे। या प्रकरणातील आरोपी महिला पोलीस शिपाई शीतल एकनाथ कदम हिला गृह विभागाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे। मानसिक छळाला कंटाळून साक्षीने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप शीतल कदम या आरोपी महिला शिपायावर आहे। 14 मार्च 2025 रोजी धाराशिवमध्ये साक्षी कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। शीतल कदम आणि अभिषेक कदम या दोघांच्या मानसिक छळाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतला हे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी गृह विभागाने शीतल कदम हिच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे। शीतल कदम ही मुंबई रेल्वे पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत होती। या प्रकरणाची FIR धाराशिव येथे नोंदवण्यात आली होती आणि तपासाची जबाबदारी येथील DYSP स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली होती। मात्र तपासाच्या सुरुवातीपासूनच गंभीर त्रुटी झाल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत या तपासातून स्वप्नील राठोड यांची हकालपट्टी केली। यांच्याकडील तपास काढून कळंब येथील पोलीस उपाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। मुख्य आरोपी अभिषेक कदम तब्बल 20 दिवसांनी स्वतःहून पोलिसात हजर झाला होता आणि अवघ्या 7 दिवसात त्याला जामीन देखील मिळाला। यामुळे प्रकरणात गंभीर संशय निर्माण झाला होता। याच पार्श्वभूमीवर दुसरी आरोपी असलेली महिला पोलीस शिपाई शीतल एकनाथ कदम हिला निलंबित करण्यात आला आहे। गृह विभागाने ही कारवाई करत प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केले आहे। या दरम्यान साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात आता न्यायाच्या निर्णयात वळवणार आहे। उशिरा का होईना पण आरोपीवर केलेली ही कारवाई न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे। या दरम्यान साक्षीची आई कोयना यांनी हे प्रकरण जलद गतीने चालावी अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। ह्या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।